श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 6 नोव्हेंबर. भगवंताची कृपा. खरोखरच भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली, तिथे सासू सासरा दीर नणंद जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे, पण नवऱ्याशीच मात्र पटत नाही, तर तिला खरे सुखसमाधान कधीच मिळणार नाही. परंतु समजा नवऱ्याशी चांगले आहे पण इतरांशी तितकेसे ठीक नाही, तर तिचे अडणार नाही. तसेच एखाद्याच्या आजारामध्ये पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यामध्ये भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीमध्ये भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरिता त्याचे स्मरण हा एकमेव मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली. नंतर एकाने तिला पाहिले आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले. मग त्याने किती पाप पुण्य केले आहे हे कोण पाहतो? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की मग प्रगट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ठुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते. त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही, तू माझ्यावर कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा तो कशी करील? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, त्याचप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखामध्ये येते. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीत असतेच, आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निशंक होते. जे भगवंताचे आहे ते अहेतुक नाम घेतातच. आजचे बोधवचन. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही काळामध्ये आणि वाटेल त्या अवस्थेमध्ये घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढेच आहे. जय जय रघुवीर समर्थ.